Welcome back, my dear friends. Let us learn about the addition with the total details. आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहे एडिशन. काय शिकतोय? एडिशन. ओके. So listen carefully. What I say here, what is called as addition? Mixing of two or more numbers together is called as addition. जब हम किसी संख्या में दूसरी संख्या को मिलाते हैं तो वो क्या हो गया? एडिशन हो गया. ठीक है. Now look at me. I have this one chalk piece. When I add one more chalk piece, then it becomes two. Simply, mixing the things or numbers together is called as addition. Mention the definition. Mixing the things or numbers together is called as addition. ओके. सो दोन किंवा त्यापेक्षा जास्त संख्या जेव्हा एकमेकांमध्ये मिसळल्या जातात तेव्हा तयार होणारी जी मोठी संख्या आहे तेव्हा त्याला ऍडिशन म्हणतो आपण. ऍडिशन मध्ये नेहमी लक्षात ठेवा, द आन्सर ऑफ ऍडिशन इज ऑलवेज बिगर दॅन द नंबर्स विच आर गिव्हन इन द ऍडिशन. बेरजेचं उत्तर हे बेरजेमध्ये दिलेल्या जेवढ्या संख्या आहेत त्या प्रत्येक संख्येपेक्षा मोठं असतं. द आन्सर इज ऑलवेज बिगर दॅन एनी नंबर विच इज मिक्स्ड इन द एडिशन. बेरजेमध्ये आपण मिसळलेले कुठलीही संख्या राहू द्या त्यापेक्षा उत्तराची संख्या ही नेहमी काय असणार आहे? मोठी असणार आहे. हे त्याच्यामधला एक समजून घेण्याचा फॅक्ट आहे. उदाहरण घेऊया आणि डायरेक्ट पुढे जाऊया. लेट अस सॉल्व द व्हेरी फर्स्ट एक्झाम्पल. पहिलं एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. 1719 प्लस 4925. Okay, so this is the example. We have to arrange this in a chart. एका चार्ट मध्ये अरेंजमेंट करूनच सॉल्व करायचं. मॅनर्स इम्पॉर्टंट आहे, डिसिप्लिन इम्पॉर्टंट आहे, म्हणून चार्ट करून सॉल्व करणं इम्पॉर्टंट आहे. सो कम बॅक. सगळ्यात पहिल्यांदा पोझिशन मेन्शन करूया. युनिट्स, टेन्स, हंड्रेड्स, थाउजंड अँड फायनल इज 10,000. या संख्यांमध्ये बेटा लक्षात घ्या 4 अंक दिलेले आहेत म्हणून एक कॉलम आपण एक्स्ट्रा घ्यायचा, कारण बेरजेच्या शेवटी कदाचित उत्तर 5 अंकी सुद्धा असू शकतं. ओके. आणि इथे कॅरी ओव्हर साठी सुद्धा एक आपण वेगळा किंवा एक्स्ट्रा रो त्या ठिकाणी असला पाहिजे. तर मग संख्या मांडूया. 1719 प्लस 4925. लेट अस ऍड द नंबर्स. आता यांची बेरीज करूया आणि मांडणी करताना कधीही चुकायचं नाही. ऑलवेज रिमेंबर दॅट युनिट ऑफ फर्स्ट नंबर अँड युनिट ऑफ सेकंड नंबर शुड बी इन द वन कॉलम ऑफ द युनिट्स. पहिल्या संख्येतला युनिट आणि दुसऱ्या संख्येतला पण युनिट प्लेस असलेला जो डिजिट आहे तो युनिटच्याच कॉलम मध्ये असला पाहिजे. मतलब युनिटची कुस्ती युनिट सोबत, टेन्सची मस्ती टेन्स सोबत, दुसऱ्या कुणासोबत कुणालाही बसवायचं नाही. जिसका उसका कॉलम होता है उसी में बिठाना. सो लेट अस ऍड द नंबर्स. ऍड करूया. 9 प्लस 5 इट बिकम्स 14. मग 14 आहे याचा अर्थ असा का की 14चं 14 इथं लिहायचं? अजिबात नाही. 14 ही जी संख्या आहे तिच्यामध्ये 4 युनिट प्लेसला आहे, 1 इज द टेन्स प्लेस, 4 इज ऍट युनिट प्लेस अँड 1 इज ऍट द टेन्स प्लेस. मग काय ठरलं आपलं? युनिटच्या खालीच युनिट लिहा. मग या दोनात युनिट कोण आहे? तर 4 आहे, 1 हे टेन्स आहे. सो कॅरी ओव्हर इट इन द कॉलम ऑफ द टेन्स. याला कॅरी करा. कुठं? वरती कॅरी करून न्या. ओके. आणि टेन्स मध्ये ठेवा. ओके. सो कॅरी ओव्हर बिकम्स 1. नाव 1 प्लस 1 2 and 2 it becomes 4 again. Then add the digits which are present in the hundreds place. 100 place चे डिजिट ऍड करूया. 7 प्लस 9 इट बिकम्स 7 and 9 इट बिकम्स 16. ओके. तर आता 16 जे आलेलं आहे ना, बऱ्याचदा मग आपण मिस्टेक करतो, इथं लिहायला जातो डायरेक्ट 16. चुकीचं आहे बेटा ते. सोपी गोष्ट काय आहे, 16 ज्या वेळेला तुम्ही इथं लिहिणार आहेत ना तेव्हा एक लक्षात ठेवा कायम 6 याच्यातला 100 प्लेसला असतं आणि 1 मात्र हे 1000 प्लेसला असतं. आपलं काय ठरलंय बाबा, जे 1000 प्लेस आहे तू 1000 ला जा ना, तू कशाला आमच्या इकडं 100 मध्ये मरतोय? म्हणजेच कॅरी ओव्हर दिला पाहिजे. तर हे लक्षामध्ये ठेवा.
मग आता 16 मधला 6 इथे राहील आणि 1 कॅरी वरती जाईल. इज दॅट क्लिअर? म्हणजे आपल्या घरी सुखानं राहणार, काल लोकांच्या घरामध्ये मरतो. 16 ज्या वेळेला तुम्ही इथं लिहिणारा बेटा त्यावेळेला 600 झाला आणि 1 काय झालं 1000 झालं. मग 1000 ला 1000च्या घरी पाठवा ना. इथं काय आपलं काही तमाशा करायचे का? अजिबात नाही. सो कॅरी ओव्हर इज 1. नाव सॉल्व द नेक्स्ट एडिशन. 4 and 1 5, 5 and 1 6. The final answer is 6644. If your answer is correct, then do tick mark. So I hope you have understood how to do the addition of the 4-digit numbers with carry over. Carry over ची addition कशी करायची कदाचित कळालेलं आहे. Okay, let us take the second example. एक दुसरा एक्झाम्पल आपण चेक करूया. 1157 plus 900. So we are doing the vertical addition. आपण कुठले addition करतोय? Vertical addition करतोय. म्हणजे उभ्या मांडणीने बेरीज, आडव्या मांडणीची सुद्धा बेरीज आपल्याला प्रॅक्टिससाठी इथे घ्यायची आहेच. सो कम बॅक, लक्ष द्या. मांडणी महत्वाची आहे. आता मी इथे चार्ट मध्ये मांडणी केली होती, आता मी डायरेक्ट करणार, बट तुम्ही मात्र डायरेक्ट करायची नाही आहे. यू हॅव टू मेक द चार्ट. तुम्हाला चार्ट बनवायचा आहे या पद्धतीचा आणि त्याच मेथडने तुम्हाला आन्सर सुद्धा काढायचा आहे. इनफॅक्ट आलेला आन्सर तुम्ही जर वर्ड्स मध्ये लिहिलं तर अजून छान होईल. कसं? 6,600 म्हणजे तुम्ही कंटिन्यू लिहा. मला जागेचे प्रॉब्लेम आहेत ना, त्यामुळे मी असं लिहितोय 644. तर ह्या पॅटर्न मध्ये तुमचं काय होईल? सायमल्टेनियस प्रॅक्टिस होईल. काय सायमल्टेनियस प्रॅक्टिस होणार आहे की बाबा ऍडिशन तर शिकणारच आहे, बट नंबर रिडिंग पण होईल, रायटिंग नंबर्स इन वर्ड होईल. असा सगळाच फायदा तुम्हाला याच्या माध्यमातून होणार आहे. इकडची ऍडिशन मी डायरेक्ट करणार आहे, माहित असू द्या. 1157 प्लस 900. आता मी 900 इथं लिहितो. ओके, हे चालेल का? अजिबात नाही. का बरं नाही? हे युनिट आहे, टेन्स आहे, 100 आहे, 1000 आहे. अरे बाबा, युनिटच्या खाली युनिट ठेव ना. इकडं कशाला मरायला लागला? चुकीचं आहे ते, नाहीतर तुझं फायनल आन्सर चुकून जाईल ना. ओके, दिस इज द रॉंग मेथड, चुकीची मेथड आहे. मग काय करावं लागेल बघा. 1157 प्लस 900 असं ठेवावं लागेल. कारण ऑलवेज रिमेंबर, युनिटच्या खाली कोण आला पाहिजे? युनिटच आला पाहिजे. Let us add the numbers. 7 plus 0. 7 plus 0 it becomes 7. 5 plus 0 it becomes 5. 1 plus 9 it becomes 10. 10 ला इथं लिहायचं नाही आहे, कारण 10 मध्ये 0 हा आहे बघा, युनिट 10 100 प्लेसला आला, 1 हा 1000 प्लेसला आला. मग 1000 वाल्याचं इथं काय काम आहे 100 मध्ये? सो कॅरी इट ओव्हर. त्याला वरती कॅरी करा आणि वर डोकं टाकुऱ्यावर ठेवून द्या. पुढच्या मागच्याचा कॅरी ओव्हर पुढे देऊन टाकायचा असतो. तर मग इथं काय होईल बेटा? 1 plus 9 it becomes 10 to 0 कॅरी ओव्हर 1. 1 and 1 2. इथं काहीच नाही म्हणजे काय आहे? 0 आहे. सो व्हॉट इज द फायनल आन्सर? 2057. ओके, लक्षात येत आहे? तर अशी उभी बेरीज आपल्याला करता आली पाहिजे. वन मोर एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये लक्षात घ्या. 49,000 प्लस, म्हणजे थर्ड एक्झाम्पल आहे आपलं. 49,000 प्लस 4,200 प्लस 620 प्लस 54. So why I say always that arrange the column and the rows, make the chart and do the addition. The reason is this one. दर वेळेला तुम्हाला मी काय सांगतो बाबा, चार्ट बनवा, कॉलम्स करा, रोज मांडा आणि मग त्याच्यामध्ये संख्या मांडून ऍडिशन करा. कारण अशा वेळेला तुमचं काय होतं, थोडं जरी डिस्टर्ब झालं इकडचं तिकडं, म्हणजे हे पहा 49,000 तुम्ही लिहिला इथं, मग पुन्हा 4,200 असा लिहिला, पुन्हा 620 असा लिहिला, पुन्हा 54 असा लिहिला, तरीही तुमचा आन्सर 100% चुकणार. का? कारण इथली संख्या लिहित असताना चूक झालेली आहे. म्हणून नेहमी काय ठरलंय आपलं, युनिटच्या खाली युनिट आला पाहिजे, लास्ट हा कट ऑफ झाला पाहिजे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ओके, म्हणजे चुकू नये म्हणून तर चार्ट बनवायचे आहेत ना. तर आता वेळ वाया न घालवता आपण मांडणी करूया. चार्ट तुम्ही बनवा. ओके, तर लक्षात घ्या. 49,000 प्लस 4,200. माझं ते सांगण्याचं कारणच नेहमीसाठी एकच आहे, युनिट्स, टेन्स, 100, 1000 आणि 10,000. होतंय काय, 1000च्या खालीच 1000, 100च्या खालीच 100 आणि मग असं करत 10च्या खाली 10 आणि युनिटच्या खाली युनिट, अशीच मांडणी आली पाहिजे. अदरवाईज 100% तुमचा आन्सर चुकणार म्हणजे चुकणार. मांडणी चुकली, विषय संपला.
मग चला प्लस 620. आता 6 कुठे लिहिला पाहिजे मी 100च्या खाली लिहिला पाहिजे आणि 20 असा लिहिला पाहिजे. त्यानंतर 54 याच्यात हा युनिट आहे टेन्स आहे म्हणजे 5 कुठे लिहिला पाहिजे 54 मधला टेन्सच्या खाली आणि 4 युनिटच्या खाली लिहिला पाहिजे. हे कायम लक्षात ठेवा, ही बाजू करेक्ट आली पाहिजे युनिटच्या खाली युनिट. आणि नाव फायनली आन्सर. आणि मग आता आन्सर शोधायचं आहे. चला तर 4 + 0 + 0 + 0 इट बिकम्स 4. 5 + 2 इट बिकम्स 7. 6 + 2 इट बिकम्स 8. ओके. अँड देन 1000 प्लस ऍडिशन 4 + 9. 4 + 9 इट बिकम्स 13. 9 आणि 4 13 होतात. इथे लिहिले 3. कॅरी ओव्हर येतो याचा 1, त्याला वरती घेऊन जा. सो 4 + 1 बिकम्स 5. So final answer is the 53,874. अंतिम उत्तर काय आहे 53,874. ओके. कितीही संख्या देऊ द्या काही अडचण नाही, फक्त तुम्ही युनिटच्या खाली युनिट मांडा, बाकीचे इकडे सोडून द्या. आणि आता जिथं कुणीच नसतो तिथं अर्थातच कोण असतो 0 असतो. हे आपल्या स्मरणात असायला पाहिजे, नसल्यास अशी सवय लावून घ्या. ओके. तर अशा पद्धतीने कोणतीही ऍडिशन कितीही मोठी असली तरी आपल्याला करता आली पाहिजे. लेट अस चेक सम एक्झाम्पल्स ऑफ द हॉरिझॉन्टल ऍडिशन. हे झाले सगळे व्हर्टिकल ऍडिशन. ओके. आता जे आपल्याला ऍडिशन समजून घ्यायची आहे ती आहे हॉरिझॉन्टल मांडणीमध्ये असणारी ऍडिशन. हॉरिझॉन्टल ज्याला की आपण आडवी मांडणी असं म्हणतो. काय म्हणतो? आडवी मांडणी. हॉरिझॉन्टल ऍडिशन विथ सम एक्झाम्पल्स. उदाहरणाच्या सहाय्याने बघूया. फर्स्ट एक्झाम्पल 4348 प्लस 374. ओके. आता आडवी बेरीज करताना कायम लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवणार आहे की इकडच्यांचा युनिट आणि इकडच्यांचा युनिट याचीच ऍडिशन झाली पाहिजे. इकडचा टेन्स आणि इकडचा टेन्स यांचीच ऍडिशन झाली पाहिजे. इकडच्यांचा 100 आणि इकडच्यांचा 100 यांची ऍडिशन झाली पाहिजे. सर मग इकडच्यांचा 1000 आणि इकडच्यांचा, अरे बाबा नाही तर नाही, तो फायनली ठेवून दे, नो टेन्शन. ठीक आहे. ऍडिशन करताना लक्षात घ्या 8 + 4 इट बिकम्स 12. किती होतंय 8 + 4 12. मग 12 चा 2 इथं लिहिला, ऍज इट इज 12 तर नाही लिहू शकत, कॅरी ओव्हर 1 येतो, मग तो पुढच्या नंबरवर लिहा ना. ओके. देन 10 ची ऍडिशन 10 सोबत 7 + 4 इट बिकम्स 11. 11 + 1 अगेन बिकम्स 12. मग 12 साठी 2 इथे लिहा, कॅरी ओव्हर 1 अगेन पुट इट अबव द 100s प्लेस अँड डू द ऍडिशन ऑफ 100s. 300 and 300 इट बिकम्स 600 + 1 700. ओके. आता फाइनली हे 1000 प्लेसला एकच आहे आणि इकडे 1000 प्लेसला कुछ नहीं है, तो क्या करे, कुछ भी नहीं करना बेटा, एज इट इज रख दो. So 4722 इज द फायनल आन्सर. ओके. अशाच पद्धतीने आपल्याला बेरीज करायची आहे. लेट अस टेक वन मोर एक्झाम्पल ऑफ हॉरिझॉन्टल ऍडिशन. दुसरं एक्झाम्पल घ्या. 27,254 प्लस 9,009. चला रे बाबा लक्ष द्या. This is a 5-digit number and this is 4-digit number. So unit tens 100 and 1000. Unit tens 100 and 1000. Always add unit with unit, 10 with 10, 100 with 100 and 1000 with 1000. Okay. तर चुकणारच नाही ना. So 4 + 9 it becomes 13. 13 नाही मेरा, नाही 13. ठीक आहे. मग 13 चा 3 इथे लिहितो, कॅरी ओव्हर 1 पुढे जाऊ द्या. 0 + 5 it becomes 5 and 1 it becomes 6. Then 0 + 2 it becomes 2 as it is. 9 + 7 किती होणार 9 + 7 it becomes 16. 16 उत्तर येत आहे. मग 16 चा 6 इथं ठेवावा लागेल, कॅरी ओव्हर पुढे द्यावा लागेल. ओके. and now here there is no 10,000 place means 0. 2 + 1 becomes 3. अशीच तुमची जर बेरीज आली असेल तर काही अडचण नाही, तुमचं अभिनंदन आहे. जर चुकलं असेल तर परत एकदा चेक करून बघा की आपण कुठं चुका करीत आहोत. सो दिस इज ऑल अबाउट द व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल ऍडिशन. उभी आणि आडवी बेरीज अशा पद्धतीने केली जाते. असा हा एकूण फॉर्मॅट आहे. समजले असेल ऍडिशन, नक्कीच समजली असणार आहे. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये नवीन व्हिडिओ सोबत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.